शेजाऱ्याला सांग तुझ्यावर पण आहे, त्याच्यापासून वेगळं होऊ नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर डहाळी झाडाबरोबर चिटकून राहिली तर फळ देते. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या चर्चला परमेश्वरानं खूप मोठा अद्भुत आशीर्वाद दिलेला साताऱ्यानं पाहिला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेवढं पण त्रास झाला तितका डबल आशीर्वाद मिळाला. जितकं पण तुम्ही सोचलं त्याच्या दुपटीनं परमेश्वरानं दिलं. हालेलुया. त्याचा हात आपल्यावर आहे. हालेलुया. आणि ती कुठली शक्ती काढू शकत नाही. बोला यीशु मसीह की, बोला यीशु मसीह की. परत एकदा, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मेरे सर पे रख रखा है. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मेरे सर पे रखा है. तूने मुझे आगे पीछे रखा है, अपना हाथ मेरे सर पे रखा है. येशूच्या प्रेमाचं बघायला नाहीये. आता बघायला मिळेल. हालेलुया. किती मोठा अभिषेक, किती मोठा आशीर्वाद, किती कार्य झाले तुमच्या कृतीतून बघायला मिळेल. प्रेज द लॉर्ड.
लागलं? आज लवकर चर्चला येण्याचं कारण काय माहितीये का? आशीर्वाद गायब होत आहे. बरोबर आहे का? परमेश्वराने आपल्यावर केले. हालेलुया. आणि ते प्रेम यासाठी आहे की आपण पुढे जावं. पुढे जावं, पुढे जावं, त्याच्या सेवेमध्ये पुढे जावं. हालेलुया. आशीर्वाद घेऊन घरात बसायचं नाही, त्याच्या कार्यासाठी वापरायचं आहे. कारण अभिषेक जो दिलेला आहे तो खूप मौल्यवान आहे. त्याला जर तुम्ही वाढवला नाही आणि सांभाळला नाही तर तो तुमचा नाश करणार आहे. माहिती तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला सांभाळायचं आहे आणि तुम्हाला वाढवायचं आहे. शेजाराचा मिळालेल्या अभिषेकाची वाढ कर आणि देवासाठी उपयोगात आण, नाहीतर तुझा नाश होईल. पण जर वापरशील तर तू आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. हालेलुया. कुणी करणार नाही, कधी होणार नाही. कुणी करणार नाही, कधी होणार नाही. जगामध्ये येशू तुझ्या सारखा म्हणा. तुझ्यात मी आणि माझ्यात तू राहू सदा सर्वदा. माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू, माझ्या जीवनात तू येशू. वेळ लागलं. हालेलुया. बास वाढलाय आणि आवाज घुमतोय. कोल्हापुरी भाषा आहे. हालेलुया. बाळासाहेबांना माहितीये नाद नाही करायचा, कुणी करणार नाही, अशी केलीस तू. चला वेळ लागलेले सगळे परत एकदा. नाद नाही करायचा, नाद नाही करायचा, माझ्या
इसलिए हर रविवार को विश्वास के साथ आइए। प्रभूला धन्यवाद त्या गोष्टीबद्दल. प्रभु को सारी बातों के लिए एक गोष्ट धन्यवाद. मात्र मी तुम्हाला देवाच्या वचनातून सांगू इच्छितो. परमेश्वर के वचन के द्वारा कुछ बात मैं बताना चाहूंगा. योहानाचा शुभवर्तमानाचा पहिला अध्याय. आज मला जे देवाने सांगितलं होतं ते गुंडावून ठेवायला सांगितलं. मी संदेश वेगळा तयार केला होता, ते बाजूला ठेवलं. आज मला इथं बसल्यानंतर जे सांगितलं ते तुम्हाला सांगत आहे. मैंने कुछ वचनों के द्वारा तैयारी की थी, बट परमेश्वर की आत्मा ने यहाँ बैठे बैठे मुझे कुछ बताया, तो उन चीजों को मैं आपके सामने लेकर आ रहा हूँ. आणि योहानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याच्या त्या वचनापासून आपण वाचणार आहोत. 44 पासून पुढे 45 पासून पुढे वाचू. फिलिपाला नथानेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे व संदेष्टांनी लिहिले, तो योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. नथानेल त्याला म्हणाला, नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. यूहन्ना रचित सुसमाचार पहला अध्याय 45 और 46 वचन में पढ़ता हूँ. फिलिपुस ने नतनेल से मिलकर उससे कहा, जिसका वर्णन मूसा ने व्यवस्था में और भविष्यवक्ताओं ने किया है वह हमको मिल गया है. वे यूसुफ का पुत्र यीशु नासरी है. नतनेल ने उससे कहा, क्या कोई अच्छी वस्तु भी नासरेत से निकल सकती? फिलिपुस ने उससे कहा, चलकर देख ले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतो फिलिप त्या ठिकाणी? येऊन पहा. नथानेलला त्या ठिकाणी सांगतो की नासरेतकर येशू जो ख्रिस्त आहे तो आम्हाला भेटलेला आहे. आणि त्या ठिकाणी नथानेलचं उत्तर खूप सुंदर आहे. आणि ते उत्तर काय म्हणतं की नासरेतातून काही चांगलं निघेल काय? वहाँ पर फिलिपुस नतनेल से कहता है कि हमें जो परमेश्वर यीशु ख्रिस्त है वो हमें मिला है, और वो नासरेत से. तब नतनेल का ये उससे सवाल है कि कोई अच्छी वस्तु नासरेत से निकल सकती है? बाजूला सांगा, नासरेतातून काही उत्तम निघेल का? नासरेत से कुछ अच्छी चीजें निकल सकती है? हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. बरं, ये हर एक का सवाल है. बऱ्याच विश्वासणाऱ्यांचा हा प्रश्न आहे. बहुत सारे विश्वासियों का ये सवाल हो सकता है. विश्वासणाऱ्यांचा प्रश्न आहे. बरं, हा विश्वासियों का ये सवाल. नथानेल खूप प्रार्थनाशील व्यक्ती होता. नतनेल जो था वो एक प्रार्थना करने वाला व्यक्ति था. नथानेल एक साधा सुद्धा माणूस नव्हता. कोई साधारण इंसान नहीं था. तो इस्रायली होता. वो इस्राएल था. तो रोज प्रार्थना करणारा होता. वो हर दिन प्रार्थना दुआ देवाचं लक्ष त्याच्यावर होतं. परमेश्वर की नजर उसके ऊपर थी. देवासोबत त्याचा घनिष्ठ संबंध होता. परमेश्वर के साथ उसका गहरा रिश्ता भी था. पण तरी पण त्याचा अनुभव असा सांगत होता, फिर भी जो उसका अनुभव था ये बता रहा था की नासरेतातून काही उत्तम निघत नाही. नासरेत से कोई अच्छी चीज नहीं निकल सकती. कदाचित तुम्ही प्रार्थना करणारे पण असाल. शायद आप भरोसा है, आप दुआ करने वाले हैं. कदाचित तुम्ही विश्वास ठेवणारे पण असाल. विश्वास रखने वाले भी. बायबल वाचणारे पण असाल. शास्त्र पढ़ने वाले होंगे. आणि खूप दिवसांपासून तुम्ही विश्वासात असाल. बहुत दिनों से आप विश्वास में पण तुमचा अनुभव मात्र वेगळा सांगत लेकिन असेल. आपका अनुभव आपको अलग बातें की असं नाही होऊ शकत. ऐसा नहीं हो सकता. लॉजिकली हे शक्य नाही. लॉजिकली इस चीज को क्या गोष्टी होत नाही. ये चीजें नहीं. साताऱ्यात असं काय होत नाही. आपल्या मंडळीत असं काय होत नाही. आपल्या चर्चमध्ये असं काय होत नाही. ऐसा नहीं हो पाएगा. पण फिलिप म्हणतो, येऊन पहा. एक फिलिपुस के पास आकर देखो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फिलिपासारखं उत्तर देणाऱ्या माणसाची गरज आहे. फिलिपुस की तरह जवाब देने वालों की जरूरत है. कारण बऱ्याच वेळेस आपला स्वभाव असा असतो की माझा अनुभव असं सांगतो की असं नाही होत. कई बार हमारा ऐसा स्वभाव है कि हमारा अनुभव कहता है कि ये नहीं भले मी रोज प्रार्थना करतोय, मैं हर दिन दुआ करता पण हूं, माझी प्रार्थना आणि माझा मुख शब्द मात्र मॅच करत नाही. लेकिन मेरी जो प्रार्थना और जो मेरे शब्द पण हैं, आजपासून मात्र तुम्ही आणि मी स्वतःला सांगायला हवं की येऊन पहा की परमेश्वर काम करतो. आज से आपको मुझे ये कहना है कि आंख देखो परमेश्वर कार्य कर रहा है. होऊ शकतं तुझा अनुभव असं सांगतोय. ये आपका आत्मा शायद ऐसी बात कह रहा होऊ है. शकतं आजपर्यंत तू हेच बघितलंयस. आज से शायद आपने यही देखा है. होऊ शकतं नासरेत खराब आहे. शायद आपको ऐसे लग रहा है नासरेत में सच में खराब है. नासरेत मधून काहीच चांगलं वहाँ निघत पर नाही. कोई अच्छी चीज नहीं निकल होऊ सकती. शकतं साताऱ्यात मोठी मंडळी स्थापन होऊ हो शकत सकता है कि सातारा में बड़ी कलीसिया स्थापित नहीं हो पा रही है. हजारो लोक म्हणत पण असतील. शायद हजारों लोग ये कहते भी होंगे. पण आज मात्र मी फिलिपासारखं बोलणार. लेकिन आज मैं फिलिपुस की तरह बात करूंगा. येऊन पहा की परमेश्वर काम करतो. आप एक फिलिपुस परमेश्वर कार्य येऊन कर रहा पहा की परमेश्वर चमत्कार करणार है. आहे. आप देखिए परमेश्वर चमत्कार करने वाले त्या हैं. येऊन पहा या शब्दाची गरज आहे देवाला. वहाँ पर आपका आकर देखो इन शब्दों की परमेश्वर को जरूरत है. या ठिकाणी नथानेलचा अनुभव सांगत होता की असं होणार नाही. यहाँ पर नतनेल का अनुभव कह रहा था कि ये नहीं हो सकता है. फिलिप त्याला म्हणतो की नाही, तुझा अनुभव खोटा ठरवेल. फिलिपुस कह रहे हैं कि आपका अनुभव गलत है, झूठा है. परमेश्वर तुमच्या शब्दाची त्याला गरज आहे. परमेश्वर को आपके शब्दों की जरूरत है. कारण तुम्ही लोकांना शब्द दिला पाहिजे. क्योंकि आपको लोगों को ये शब्द ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने उभं राहता त्यावेळेस म्हणलं पाहिजे की येऊन बघ की परमेश्वर काम करतो. इस समय आप विश्वास के साथ खड़े रहेंगे तो आप कह पाएंगे कि आकर देखिए आज हा परमेश्वर खोटं बोलणार नाही. परमेश्वर झूठ नहीं
कह सकते। माझा परमेश्वर खोटा अभिवचन देत नाही। मेरे परमेश्वर गलत अभिवचन नहीं दे सकते। माझा परमेश्वर खोटा विश्वास ठेवायला सांगत मेरे नाही। परमेश्वर झूठा विश्वास दिखाने के लिए नहीं कहता माझा है। परमेश्वर जे देव मी माझ्या मुखाद्वारे निघालं ते पूर्ण करणारा देव आहे। परमेश्वर मेरे मुख से निकले हर एक शब्द को पूरा करते हैं। म्हणून येऊन बघ की देव काम करतो। इससे आप पाएंगे कि परमेश्वर कार्य कर रहा येऊन है। बघ तुझ्या डोळ्यांनी पाहशील की देव चमत्कार करत आहे। आप अपने आंखों से देखेंगे चमत्कार होते हैं। फिलिपाची गरज आहे, लक्षात घ्या। आज फिलिपुस की तरह लोग नथानेल तुम्हाला भेटे, शायद आपको नतनेल मिल सकता है। नथानेलला तुम्ही सांगाल नतनेल को आप बताएंगे की देव हे काम करत आहे, परमेश्वर ये कार्य कर रहा है, ख्रिस्त काम करत आहे, ख्रिस्त कार्य कर ख्रिस्त रहे हैं, आम्हाला भेटलेला आहे, यीशु मसीह हमें मिले हैं। देवाने माझ्या जीवनामध्ये चमत्कार केला। परमेश्वर ने मेरे जीवन में बहुत सारे चमत्कार किए हैं। डिस्करेज केलं जाईल, शायद आपको कई बार खाली केलं जाईल, आपको नीचा दिखाया असं काही जाएगा, होत नाही असं म्हटलं जाईल। आपको कहा जाएगा कि ऐसा नहीं हो विश्वास सकता। करा, तुम्ही म्हणाल की हा विश्वास तरच आहे का? वो कहेंगे क्या तुम ही विश्वास तुम्हाला प्रश्न पडेल की हा खरंच विश्वास ठेवतो का? आपको ये सवाल होगा कि क्या सच में विश्वास तर कर रहा तुम्हाला है, मात्र विश्वासाचे शब्द बोलायचे। लेकिन आपको विश्वास के साथ शब्द बोलना तुम्हाला है। या ठिकाणी विश्वासाने येऊन बसायचं। यहाँ पर आपको विश्वास के साथ आकर आपल्या बैठना जीवनामध्ये है। विश्वास बाळगायचा आपको आहे। अपने जीवन में विश्वास को रखना है। माझ्यामध्ये देव काम करत आहे। मेरे अंदर परमेश्वर कार्य कर रहे हैं। येऊन बघ की देव काम करत आहे। आप देखिए परमेश्वर कार्य कर येऊन रहे हैं। बघ माझ्या घरामध्ये की शांती आप आहे। बताइए कि मेरे घर में कितनी अच्छी येऊन शांति पहा है। की माझ्या जीवनामध्ये आनंद आहे। आप आइए मेरे जीवन में वो आनंद येऊन है। पहा की माझा बिझनेस बदलला आप आहे। देखिए कि मेरा व्यवसाय बदल येऊन रहा बघ की माझ्या कुटुंबामध्ये परिवर्तन है। आप आले। देखिए मेरे परिवार कुटुंब में वो परिवर्तन हो रहा येऊन है। बघ माझं चर्च बदललंय। आप देखिए मेरे कलीसिया बदल रहे येऊन हैं। बघ माझ्या मंडळीतील लोक बदलले। मेरे कलीसिया के लोग बदल रहे हैं। येऊन बघ की चमत्कार घडत आहे। आप देखिए चमत्कार हो रहे हैं। तुझा शब्द खोटा ठरेल आपका शब्द झूठा हो जाएगा, आणि तुझा विश्वास खोटा ठरेल। आपका विश्वास झूठा हो माझा जाएगा, विश्वास खरा मेरा ठरेल। विश्वास सही होगा, तुझा अनुभव खोटा ठरेल। आपका अनुभव झूठा हो सकता लक्षात है। घ्या, देवाला तुमच्या शब्दाची गरज आहे। परमेश्वर को आपके शब्द की जरूरत है। देवाला तुमच्या विश्वासाची गरज आहे। परमेश्वर को आपके विश्वास की जरूरत है। फिलिपासारखं देव कुणास तरी शोध करत आहे। फिलिप्पस की तरह परमेश्वर किसी को ढूंढ रहे हैं। परमेश्वर तुमचा शोध करत आहे। परमेश्वर आपको ढूंढ रहे हैं। तुम्ही उभं राहावं अशी देवाची इच्छा आप आहे। खड़े होंगे से परमेश्वर की अपेक्षा है देव तुमचा उपयोग करून और घेणार। परमेश्वर आपको इस्तेमाल देव करेगा। तुमच्या शब्दाचा उपयोग करून परमेश्वर घेणार। आपके शब्दों का इस्तेमाल करेंगे। पुढे आपण पाहतो की ज्यावेळेस नथानेल भेटतो फिलिपाद्वारे की येशू ख्रिस्ताला, त्यावेळेस त्या ठिकाणी पाहायला मिळतं की येशू म्हणतो की ज्यावेळेस तू अंजीराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला बघितलं। आगे जाकर देखिए जब नतनेल के साथ फिलिपुस जाते हैं, वहां पर यीशु मसीह नतनेल के कहते हैं जब तुम उस अंजीर के पेड़ के पास है तभी मैंने तुम्हें देखा था। आणि त्या ठिकाणी तो म्हणतो ह्या लांबूनच येत आहे, तेव्हाच म्हणतो हा खरा खरा इस्रायली आहे। और तभी यीशु मसीह कहते हैं कि ये सच में इस्राएली है। आणि नंतर तो म्हणतो की परमेश्वर तुमच्याद्वारे काम करणार आहे। त्या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला 49 वचन, नथानेल त्याला म्हणाला, गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात आणि आपण इस्रायलचे राजे आहात। 49वें वचन में कहते हैं नतनेल ने उससे उत्तर दिया, हे रब्बी तू परमेश्वर का पुत्र है, तू इस्राएल का महाराजा है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की मी तुला अंजिराच्या झाडाखाली होता असं सांगितलं म्हणून विश्वास धरतोस का? याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहतो। बाबा यीशु मसीह हालेलुया, प्रेज द लॉर्ड। इसके विश्वास पर इससे बड़ी-बड़ी चीजों को तुम होता एक मीटिंग पाहिली तुम्ही, एक चमत्कार पाहिला, तुम्हाला असं वाटलं की हा देव मोठा आहे, पण याच्यापेक्षा पण देव मोठा आहे। इससे महान परमेश्वर है, कारण परमेश्वर याच्यापेक्षा पण मोठ्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत। परमेश्वर ने आपके लिए बहुत सारी बड़ी-बड़ी बातों को रखा है। देवाने तुमच्यासाठी खूप काही साठवलेलं आहे। परमेश्वर ने आपके लिए बहुत सारी चीजों को रखा है। तुमच्या प्रार्थना बुद्धी भरून ठेवलेली आहे। परमेश्वर ने आपके अंदर वो स्वर्गीय बुद्धि दे के तुमचं रखी है। प्रत्येक अश्रू साठवलेला आहे। आपके हर एक आंसू उन्होंने अपने पास देवाने रख के तुमचा रखा है। प्रत्येक विश्वासाचा शब्द जवळ ठेवलेला आहे। परमेश्वर ने आपके मुख से निकला हर एक विश्वास का शब्द आपके पास रखा पूर्ण है करणार आहे। और परमेश्वर से इसी में से पूरा करेंगे। या तुम्हाला येऊन पाहायचं आहे। आपको बस आके देखना है, लोकांना विश्वास द्यायचा आहे। लोगों को एक भरोसा दिलाना है, म्हणायचं की येऊन पहा की परमेश्वर काम लोगों को करत आहे। बताना है आके देखिए परमेश्वर कार्य कर रहा है। नथानेल पाहिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या। नतनेल बिना देखे विश्वास नहीं करेगा। नथानेल पाहिल्याशिवाय जाणार नाही रिकामा। नतनेल बिना देखे यहाँ से खाली हाथ नहीं जाएगा। नथानेलला येशू म्हणाला की आला तू आणि तुला अंजिराच्या झाडाखालीच मी पाहिलं होतं की तू काय करत आहेस म्हणून। यीशु मसीह ने कहा था जब तुम आए थे तभी मैंने देखा था तुम पेड़ के नीचे क्या कर रहे थे। नथानेल काय करत होता? नथानेल प्रार्थना करत होता। लेकिन नतनेल वहाँ पर दुआ कर रहा था, कारण नथानेल त्या ठिकाणी देवाशी बोलत होता। लेकिन नतनेल वहाँ पर परमेश्वर से क्या कदाचित तो अशी प्रार्थना करत असेल की माझा अनुभव खोटा ठरो, देवा तुझं बोलणं खरं करो। ये प्रार्थना करके मेरा अनुभव झूठा लेकिन आपका शब्द आप परमेश्वर परमेश्वर त्यासाठी ते घडवून आणलं। और इसलिए परमेश्वर बातों को आणि वहाँ पर पूरा त्यावेळेस किया। तुम्हाला शब्दाची गरज आहे। वहाँ पर आपको शब्दों की जरूरत है। फिलिपासारखं तुम्हाला उभं राहिलं पाहिजे फिलिपुस की तरह आपको खड़ा आणि रहना है। म्हणलं पाहिजे येऊन पहा
और आपको कहना है आकर देखो। येऊन पाहणाऱ्यांची गरज आहे, लक्षात घ्या। यहाँ पर आकर देखने वालों की आणि विश्वास देणाऱ्यांची गरज आहे। विश्वास दिलाने वालों की तुम्ही तो व्यक्ती आहात की जो विश्वास देईल लोकांना। आप शायद वो लोग हैं, लोगों को वो विश्वास दिलाएंगे। अनुभव तुम्हाला अनुभव वेगळं सांगत असेल, शायद आपका अनुभव आपको अलग बातें बता रहा है। तुमचा अनुभव गुंडाळून ठेवा बाजूला। आपका अनुभव उस बाजू में रख दीजिए। लोकांचं बोलणं बाजूला गुंडाळून उनके ठेवा। बातों के ऊपर ध्यान मत लोकांचे दीजिए। शब्द बाजूला ठेवा। लोगों के शब्दों को ध्यान मत दीजिए। लोकांचा म्हणणं बाजूला ठेवा। लोगों की बातों को जाहिर में लॉजिक बाजूला ठेवा। लोगों का लॉजिक बाजू में आणि रखिए आप विश्वास ठेवा की देव काम करेल। और विश्वास रखिए कि परमेश्वर का विश्वास ठेवा की परमेश्वर तुमचे शब्द खोटे ठरवणार नाही। विश्वास करें परमेश्वर आपके शब्दों को झूठा नहीं घेऊन करेगा। याल आणि तुमचे कष्ट वाया जाणार आप नाही। लेके आएंगे और आपका कष्ट व्यर्थ नहीं जाएगा। बोला आणि परमेश्वर काम आप करणार आहे। बोलेंगे परमेश्वर कार्य करेंगे। तुम्ही उभे राहा आणि परमेश्वर तुमच्यासाठी बाजूला खड़े उभा होकर आहे। परमेश्वर आपके साथ खड़े रहेंगे। कारण परमेश्वराला फिलिपाची गरज क्योंकि आहे। परमेश्वर को फिलिपुस की जरूरत परमेश्वराला है। फिलिपाची गरज आहे। परमेश्वर को फिलिपुस की जरूरत है। लक्षात घ्या, तुम्ही तो फिलिप आहात आपको फिलिपुस हो आणि म्हणून प्रत्येक फिलिपाची परमेश्वर वाट पाहत आहे। और हर एक फिलिपुस परमेश्वर रहा है। नथानेला बाजूला करा, नथानेल को बाजू त्याच्या में, शब्दाला बाजूला शब्दों को करा, बाजू में, त्याच्या अविश्वासाच्या गोष्टीला बाजूला करा। विश्वास की बात को म्हणा परमेश्वराला की परमेश्वरा मी फिलिप आहे, मी उभा और राहतो। परमेश्वर से कि प्रभु मैं फिलिपुस प्रभु माझ्याद्वारे तू काम करशील। परमेश्वर मेरे द्वारा आप कार्य प्रभु करें। माझ्याद्वारे तू काम प्रभु करशील। मेरे द्वारा आप कार्य उभे राहा करें। माझ्यासोबत। मेरे लिए खड़े रहिए। माझ्यासोबत उभे राहा। आप सब खड़े हो जाइए। आपल्या हृदयावर हात ठेवा। अपने हृदय पे हाथ, आपला एक हात उंच करा। अपने एक हाथ को उठाइए। आपला एक हात उंच करा, आपला एक हात हृदयावर ठेवा। एक हाथ अपने हृदय पे रखिए, एक हाथ मी को तो उठाइए। फिलिप आहे। मैं वो फिलिप हूँ। मी तो फिलिप आहे, मैं वो फिलिपुस हूँ ज्याद्वारे परमेश्वरा तू काम करणार जिसके आहे। द्वारा प्रभु आप कार्य ज्याद्वारे करेंगे। तू परमेश्वरा काम करणार आहे। जिसके द्वारा आप परमेश्वर ज्याद्वारे कार्य देवा तू काम करणार आहे। जिसके द्वारा आप कार्य ज्याद्वारे करेंगे। देवा तू काम करणार मेरे आहे। द्वारा परमेश्वर प्रत्येक कार्य लॉजिक हर एक जो लॉजिक हो सकता येशूच्या नावात मी थमकावतो। है, यीशु मसीह के नाम से हम नकार प्रत्येक अविश्वासाचा शब्द हर एक अविश्वास का शब्द येशूच्या नावात मी काढून टाकतो। यीशु मसीह के नाम से हम निकालते हैं। प्रत्येक अविश्वासाचं बोलणं हर एक अविश्वास येशूच्या नावात निघून यीशु जाऊ दे। मसीह के नाम से निकालते लोक हैं। काय म्हणतात मी सगळं खोटं ठरवतो। लोग जो कहेंगे सारी बातें आजपर्यंत माझा अनुभव येशूच्या नावात खोटा ठरवतो। आज तक मेरा कोई यीशु मसीह के नाम प्रत्येक अनुभव खोटा ठरणार आहे। हर एक आत्मा प्रत्येक बोलणं खोटं ठरणार हर आहे। एक बात झूठी है। प्रत्येक शब्द येशूच्या नावात मी खोटा ठरवतो। हर एक शब्द यीशु मसीह के नाम येशूच्या नावात मी खोडून काढतो शब्द। यीशु मसीह के नाम से सैतानाचं प्रत्येक बोलणं येशूच्या नावात मी खोडतो। तेरे बात यीशु मी मसीह के नाम येशूचे शब्द बोलत आहे। से यीशु मसीह के शब्द बोल नाजरेचं दूध चांगलं निघणार आहे। नासरत से निश्चित साताऱ्यामध्ये मंडळी मोठी स्थापन होणार आहे। बड़ी तरह स्थापित हो या चर्चमध्ये चमत्कार होणार आहे। या चर्चमध्ये मोठ्या गोष्टी होणार आहे। या चर्चमध्ये अद्भुत गोष्टी घडणार आहे। या चर्च बनवणार आहे। ही मंडळी येशूच्या नावात परिवर्तित होणार आहे। हो, प्रत्येक शब्द देवाचा खरा ठरणार आहे। प्रत्येक शब्द खरा ठरणार आहे देवाचा। हो, देवाचं सामर्थ्य या ठिकाणी उतरून येणार आहे। हो, स्वर्ग उघडणार आहे येशूच्या नावामध्ये। स्वर्ग उघडणार आहे येशूच्या नावात। देवा स्वर्ग उघडणार आहे येशूच्या नावामध्ये। येशूच्या नावात स्वर्ग उघडणार आहे। हो, रिवो शाकाहं थापावला. रिवो लाबा लाबा नोखोमोनो साकोहंतो पियालाबा. हो, शाकाहं थापावला. रिवो लाबा रबो होंतो कोमोनो. अंदो खरा ठरो येशूच्या नावामध्ये देवा। देवा माझा खरा शब्द खरा ठरो येशूच्या नावामध्ये घडत आहे। येऊन पाहा की देव काम करत आहे। हालेलुया. येऊन पाहा की देव काम करत आहे। चमत्कार झालेला आहे। येऊन पाहा की देव काम करत आहे। हालेलुया. कार्य कर रहे हैं। येशूच्या नावात काम होत आहे। यीशु मसीह के नाम से कार्य हो रहा है। चमत्कार घडत आहे। यीशु मसीह के नाम से चमत्कार हो रहा है। येशूच्या नावात काम होत आहे। यीशु मसीह के नाम से चमत्कार या हो रहा है। ठिकाणी देवा तू काम करणार आहे। इस अधिकार या ठिकाणी देवा तू काम करणार आहे। या मंडळीमध्ये तू काम करणार आहे। हो, फिलिप, प्रत्येक फिलिप तुझ्या हातामध्ये देतो मी त्याला. येशूच्या नावात प्रत्येक फिलिप तुझ्या गौरवी हातामध्ये यीशु मसीह के नाम से हर एक शब्द खरे ठरव देवा। प्रत्येक शब्द खरे ठरव। येशूच्या नावामध्ये त्यांचे शब्द खरे ठरव। यीशु मसीह के नाम से हर एक का शब्द या आप विश्वासामध्ये येतील तो विश्वास सार्थ ठेवून दे देवा। जो विश्वास के साथ आएंगे उस विश्वास को आप खड़ा कीजिए। प्रभूजी त्यांचा एकही शब्द वाया जाणार नाही। यीशु मसीह का एक शब्द भी व्यर्थ प्रभू न जाए। चमत्कार कर। प्रभू तुझा अद्भुत सामर्थ्य उतरून येऊ दे। आपका जो सामर्थ्य आप पर तुझा है, स्वर्ग उघडला जाऊ दे। आपका स्वर्ग आप पर खोला जाए। येशूच्या नावात यीशु मसीह के नाम से हो, शाकाहा दाखवा। प्रभु तू काम करत आहेस। प्रभू तू काम करत आहेस। प्रभू तू काम करत आहेस। येशूच्या नावामध्ये चमत्कार घडत आहे। चमत्कार होत आहे। या ठिकाणी अद्भुत गोष्टी घडवणार आहेस तू। रिवो लावा लावा मांता कामाला लावा. निको शाका होतो गोमलो. हालेलुया लॉर्ड. हालेलुया.
हालेलुया येशूच्या नावामध्ये येशूच्या नावात चमत्कार करणारे तुझा गौरवी हात पुढे कर तुझा गौरवी हात पुढे कर फिलिप उमेरकर प्रभु यहाँ पर खड़े कीजिए फिलिपुस को यहाँ पर खड़ा कीजिए फिलिप उमेरकर प्रभु यहाँ पर परमेश्वर फिलिपुस को खड़ा उमेरकर देऊन पहा की देव काम करत आहे आप देखिए परमेश्वर कार्य कर रहे हैं यहाँ पर हालेलुया देवाचा चमत्कार घडत आहे परमेश्वर के चमत्कार यहाँ पर हो रहा है गोष्टी घडणार आहे अद्भुत चीजें यहाँ पर होने वाली है उघडला जाणार आहे स्वर्ग यहाँ पर खोला जाएगा येशूच्या नावामध्ये परिवर्तन पाहणार आहोत येशूच्या नावात आपण परिवर्तन पाहणार आहोत यीशु मसीह के नाम से यहाँ पर परिवर्तन को देखेंगे येशूच्या नावात जोडले आपण चमत्कार पाहणार आहोत यीशु मसीह के नाम से यहाँ पर चमत्कार को देखेंगे येशूच्या नावामध्ये आत्मे बदललेले आपण पाहणार आहोत यीशु मसीह के नाम से आत्मा में परिवर्तन नगड़े खड़े हो जाएंगे लाठी निघून गेले आपण पाहणार आहोत लाठी निकल जाएगी कॅन्सर बरं झालं आपण पाहणार आहोत ठीक हो जाएगी HIV बरं झालं आपण पाहणार आहोत HIV ठीक होता हुआ देखेंगे उघडलेले आपण पाहणार आहोत खुलता हुआ देखेंगे कान उघडलेले आपण पाहणार आहोत कानों को खोलता हुआ देखेंगे येशूच्या नावात आरोग्य मिळालेले आपण पाहणार आहोत यीशु मसीह के नाम से चंगाई को हम देखेंगे येशूच्या नावात शांती आलेली आपण पाहणार आहोत शांति आपका महिमा आने वाली है आपकी महिमा को हम देखेंगे आप यहाँ पर महिमा को आपका सामर्थ्य आपका महिमा यहाँ पर सामर्थ्य यहाँ पर होगा आपका सामर्थ्य यहाँ पर खड़ा होगा आपकी महिमा यहाँ पर होगी परमेश्वर आप सामर्थ्यशाली गौरवशाली परमेश्वर परमेश्वर हम खड़े हो रहे नथनएल का शब्द हम यहाँ पर निकालते हैं उसे हम यहाँ से नकारते हैं हमारा अनुभव यहाँ पर हम नकार रहे हैं प्रत्येक मानसिक बुद्धि येशूच्या नावात खोलून काढतो हमारी मानसिक बुद्धि यीशु मसीह के नाम से नकार दी जाए प्रत्येक मनातले दुष्ट विचार खोलतो मी यीशु मसीह के नाम से आणि देवाचे शब्द मी रिलीज करतोय परमेश्वर के शब्दों को यहाँ पर चमत्कार घडणार आहे शब्द यहाँ पर होंगे बदल होणार आहे येशूच्या नावात से होगा येशूच्या नावात हे देवाचे शब्द आहे यीशु मसीह के नाम से ये त्याचा परमेश्वर शब्द काम केल्याशिवाय परत येत नाही परमेश्वर सर शब्द दिया कार्य के वापस नहीं या आता ठिकाणी प्रभूचं सामर्थ्य आहे यहाँ पर परमेश्वर का सामर्थ्य है आत्म्याचं सामर्थ्य आहे पवित्र आत्मा की सामर्थ्य है आत्म्याद्वारे मी बोलत आहे परंतु देव काम करत आहे मैं बोल रहा हूँ देव स्पर्श करत आहे हालेलुया स्पर्श कर रहे हो अनुभव युग तुझ्या सामर्थ्याचा तुझ्या गौरवाचा हरिव शक्य अन्य भाषेचा प्रार्थना करूया आपण हालेलुया अन्य भाषा में प्रत्येक जण अन्य भाषेचा देवाला धन्यवाद आहे तुझा गौरव सामर्थ्य का सामर्थ्य उनसे मेरा आवाज में देवा धन्यवाद काम कर रहे हैं परमेश्वर आप कार्य कर रहे हो काम कर रहे हैं परमेश्वर आप कार्य कर रहे हैं काम कर रहे हैं आप यहाँ कार्य कर रहे हैं चमत्कार घडवत आहे आप चमत्कार कर रहे हैं परमेश्वर चमत्कार होती देख रहे हैं समाला बाबू Praise God, praise the Father. अनेकांच्यावर तू प्रभू तुझा पवित्र आत्मा उठून आलेला आहे तुझा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उठून आलेलं आहे तुझं सामर्थ्य आम्ही अनुभवत आहोत तुझं सामर्थ्य आम्ही अनुभवत आहोत तुझं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्ही अनुभवत आहोत तुझं गौरव आम्ही अनुभवत आहोत येशूच्या नावामध्ये यीशु मसीह के नाम से हालेलुया प्रभु तुझं सामर्थ्य आम्ही अनुभवत आहोत प्रभु आपका सामर्थ्य हम अनुभव कर रहे हैं सामर्थ्य आम्ही अनुभवत आहोत आपका सामर्थ्य हम अनुभव कर रहे हैं फिरत आहेस आप यहाँ पर आए तुझा आत्मा फिरत आहे आपकी आत्मा यहाँ पर मंडरा रही है हा प्रभूजी तुझा आत्मा फिरत आहे हाँ परमेश्वर आपकी आत्मा यहाँ पर मंडरा रही तुझा है आत्मा फिरत आहे आपकी आत्मा यहाँ पर मंडरा रही है हालेलुया अनुभव जळून जात आहे अनुभव वाचे निघून जात आहे
रहती है, अविश्वास निघून चालला, अविश्वास से निकल रहा है, मनातला खेद निघून चाललेला आहे, मन में दुखे वो दुखावलेली हृदय निघून जात आहे, मन यहाँ से निकल रहे हैं, आनंदी अंतःकरण आनंदी होत आहे, अंतःकरण आनंदमय हो रहा है, शांती येते अंतःकरणांच्या मध्ये, अंतःकरण में शांति आ रही है, ओ रागाची जागा क्षमा घेत आहे, हमारे मन में जो गुस्सा है उसकी जगह क्षमा ले रहा है, हृदयामधलं सगळं काही धुवून चाललेलं आहे, हमारी सारी बातें निघून चाललेलं आहे, निकल रही है, मळ निघून चाललंय, हृदयामधलं मळ निघून चाललंय, हृदय की जो मलिनता है वो मळ निघून चाललेलं आहे, सारी मलिनता दूर हो रही है, सर्व अंतःकरणातली अशुद्धता निघून जात आहे, अंतःकरण सारी अशुद्धता निकल रही है, शुद्धता येत आहे, शुद्धता आ रही है, शुद्धता येत आहे, शुद्धता आ रही है, शुद्धता येत आहे, शुद्धता आ रही है, पवित्रता येत आहे, पवित्रता आपके अंदर आ रही है, सामर्थ्य उठून येत आहे, सामर्थ्य का वाचिक निघून चाललंय, हालेलुया, अविश्वास निघून चालला, विश्वास निकल रहा है, अविश्वास निघून चालला, विश्वास निकल कर जा रहा है, महिमामय हृदय, महिमामय हृदय, महिमामय अंतःकरण, महिमामय अंतःकरण, ओ महिमेने सामर्थ्याने भरलेलं अंतःकरण, सामर्थ्य से भगवान मी पाहत आहे पित्या, मैं देख रहा हूँ परमेश्वर मी पिता, पाहत आहे प्रभूजी, मैं देख रहा हूँ प्रभु जी, त्यांची बघण्याची नजर बदललेली आहे, नजर का बदल रहे, बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, दृष्टिकोण बदल रहा है, येशूच्या नावामध्ये यीशु मसीह के नाम से बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे, नजरिया बदल रहा है, प्रभू तू काम करत आहेस, परमेश्वर आप कार्य कर रहे प्रभू हैं, तू काम करत आहेस, परमेश्वर आप कार्य कर रहे हैं, पवित्र आत्मा काम करत आहे, आपकी पवित्र आत्मा कार्य करिए, तू तयारी करत आहेस, आप तैयारी करवा रहे तू हैं, तयारी करत आप आहेस, तैयारी करवा रहे हैं परमेश्वर, हजारो लोकांसाठी तयार करत आहेस, हजारों लोगों को आप तैयार कर रहे हैं, हजारो लोकांसाठी प्रभु देवा लोकांना फिलिपाला तयार करत आहेस, हजारों लोगों के आप फिलिप्पुस को तैयार कर रहे हैं, प्रभू येऊन पहा, परमेश्वर आप आकर देखिए, तुझं वचन सांगत आहे, आपका वचन कहता है येऊन पहा, आकर देखिए, आजपासून प्रभु देवा लोक पाहतील आणि प्रभु देवा आश्चर्यचकित होतील, आज से लोग आकर देखेंगे और आश्चर्यचकित हो जाएंगे, आजपासून लोक येतील आणि म्हणतील की काय हे मोठं काम की देव यांच्यामध्ये करत आहे, आज से लोग आकर देखेंगे कितना बड़ा कार्य परमेश्वर इन लोगों के काय हे मोठं कार्य की परमेश्वराने यांच्यासाठी केलेलं आहे, कितना अद्भुत कार्य के परमेश्वर इन लोगों के लिए कर रहे हैं, कारण प्रभु तुझं दरवाजे उघडले, परमेश्वर आपने अपने प्रभु तुझे दरवाजे उघडलेले आहेत आणि ते कोणी बंद नाही करू शकत, प्रभु ते उघडले आमच्यासाठी, जो आपने हमारे लिए खोला है, ते कोणी बंद नाही करू शकत, कोई बंद नहीं कर सकता, सुकुमारा हाला का हावळा दिला In the name of Jesus, त्याला सन्मान मिळाले. ते कोणी बंद करणार नाही, प्रभू जगातलं कोणतंही सामर्थ्य ते बंद करू शकत नाही. दुनिया की कोई सामर्थ्य से बंद नहीं कर सकती, प्रभू तू सामर्थ्य दे, परमेश्वर आप सामर्थ्यशाली परमेश्वर हो, या गोष्टी तू करत आहेस, इन बातों का आप यहाँ पर पूरा कर रहे हो, तुझ्याकडे प्रभू देवा आप प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर आहे, प्रभू आपके पास इन सब बातों के लिए जवाब है परमेश्वर, आमची प्रत्येक प्रार्थना प्रभू देवा ऐकली, हमारी हर एक दुआ प्रार्थना का आपने सुना है, अश्रू पुसून टाकले, हमारे सारे आंसुओं को आपने पोंछ दिया है, प्रभूजी प्रार्थना कटोऱ्यातल्या प्रभू देवा त्याचे आशीर्वाद घेऊन आता ओतल्या जात आहेत, प्रभूजी परमेश्वर की से हर एक दुआ से परमेश्वर यहाँ पर पूरा कर रहे हैं, प्रभूजी त्या आशीर्वादाचं ओझ तू आमच्यावर करणार आहेस, उन आशीषों का प्रभु जी आप यहाँ पर आप हमारे ऊपर उसका बहाव करोगे, प्रभूजी हम प्रत्येकावर प्रभु देवा तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव तू करणार आहेस, हम सब के ऊपर आप अपने आशीषों की वो बरसात कराएंगे, आम्ही धन्यवाद देतो, हम धन्यवाद देते हैं, आम्ही धन्यवाद देतो, हम आपको धन्यवाद देते पिता, तुझं गौरव करतो, हम आपका गौरव करते हैं, तुझी महिमा करतो, हम आपकी महिमा करते हैं, आम्ही तुझं गौरव करतो, हम आपकी महिमा करते हैं, आम्ही तुझं गौरव करतो, हम आपकी महिमा करते हैं, तुझी प्रशंसा करतो, हम आपकी प्रशंसा स्तुति करते हैं, तुझं गौरव करतो, हम आपकी महिमा करते हैं हा परमेश्वर, प्रभूजी हाँ परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो, धन्यवाद देते हैं, मंडळी या रात्री आम्ही तुझा आभार मानतो, कलीसिया होने के नाते हम आपको धन्यवाद देते हैं, आम्ही शतशः तुझं गौरव करतो, हम आपको शतशः कोटि कोटि धन्यवाद देते हैं, प्रत्येकाचा आत्मा तुझ्या हातात सोड, हर एक आत्मा हम आपके हाथों में सौंपते हैं, सगळ्यांना तू फिलिपासाठी निवडलेले म्हणून धन्यवाद देतो, हर एक के लिए अपने फिलिप्पुस के इसके लिए हम आपको धन्यवाद देते हैं, प्रभू देवाला धन्यवाद देतो, हम आपको धन्यवाद देते हैं, आम्ही म्हणणार आहोत की येऊन पहा हम कहेंगे कि आप आकर देखिए आणि परमेश्वराचे तू काम त्यांना दाखव, और परमेश्वर उन
चीजों का कार्य को उन्हें दिखाओगे। कारण फिलिप काय म्हणाला हे तुला माहिती आहे का? क्योंकि फिलिपुस ने क्या कहा था ये आप जानते आम्ही हैं। काय बोलणार आहोत हे तुला ठाऊक हम आहे? क्या बोलने वाले हैं आप जानते हैं परमेश्वर। आणि म्हणून प्रभू देवा तू आमचे शब्द खोटे ठरवणार नाहीस। इसलिए आप परमेश्वर हमारे एक शब्दों को झूठा नहीं आम्ही ठहराएंगे। धन्यवाद देतो। हम आपको धन्यवाद दें। प्रभू तू काम कर परमेश्वर आप कार्य करने वाले हैं। सर्व गौरव तुला, सारे आदर, सर्व महिमा तुला, सारी महिमा आपको, सर्व प्रशंसा तुला आहे। सारी स्तुति आपको दे। येशूच्या नावाने, यीशु मसीह के नाम से, येशूच्या नावाने, यीशु मसीह के नाम से मांगते हैं। आमेन, आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभू तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद देतो। आपली प्रार्थना आहे की संपली। धन्यवाद तुम्ही आतापर्यंत थांबला त्याबद्दल। प्रभु को धन्यवाद, आप तक आप यहाँ पर रुके।